आली 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 किरवी. अरे दाखव. जा पकड. चांगल्या बोले. सुप्रभात मित्रांनो, कसे आहे तुम्ही सर्व? पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही जाणार आहोत गवळी देवला आणि आमच्या इथे म्हणजे एक हाय फेमस स्पॉट आहे. म्हणजे असं ट्रॅकिंग वगैरे पावसाळ्यात ना तिकडे जातात. म्हणजे पाऊस पडलाय की आज पाऊस नाही आहे असं वातावरण झालंय आणि याच्या आधी पण भरपूर पाऊस पडला तर आम्ही जायचं विचार करून चाललोय. आणि आम्ही आता तिथे चाललोय. पोरं आम्ही जे लोक प्रॅक्टिस करतो ते पोरं चाललोय आणि आता तिकडे जाऊन भेटूया आपण. बघूया पोरं आलेत का नाही. तर बघू शकता इथं पोरं आहेत. आता आम्ही चाललोय गवळी देवला. लोकेश ए लोक्या काय कुठे घेतात? मित्रांनो, आता आम्ही आलो रबाळे स्टेशनला. इथून आम्ही त्या साईडला जाणार आहोत. म्हणजे ह्याच्यातनं सबवेने जाणार आहोत. तर आता तिकडे जाऊन रिक्षा वगैरे पकडणार आम्ही. इथून जास्त काय लांब नाही आमच्या इथून. MIDCत आहे. तर भेटतो पुढे जाऊन. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे आम्ही आता स्कायवेनी आता खाली चाललोय त्या साईडला. यो आमचा हायवे आणि यो संकेत दावल आणि बाकीचे पोरं पुढं चालत आहे. तर तुम्हाला खाली जाताना भेटतो. आम्हाला ते रिक्षा भेटले. आता तुम्ही बघू शकता मांडीवर बसला यो बाहेर. तिकडची लोक बाहेर गेले. मी पण एकदम कॉर्नरला बसलोय. गौरीजवळ पोचतो आणि मग तुम्हाला आता आम्ही आलोय गवळी देवला. आपल्यासोबत यश आहेत. थांब ना, आता बघ. संकेत दावल, लोकेश. चेंज केलं र फुल. इथं फुल जंगल होता. हे सगळं जंगल होतं आणि ही वाट होती इथून. तर मित्रांनो, इथं चेंजेस झालेत भरपूर. बघू शकता काम पण चालू आहे. आता पाऊस नाही म्हणून ठीक आहे, पण पाऊस असल्यावर खूप भारी वाटते. इथं वातावरण एकदम गावातलं असं होतं. निसर्गरम्य असं एकदम वातावरण चाललंय. तर आम्ही धावत आलो होतो इथं. आता पोरं थकलेत. कसं वाटतं ओमकार? एक नंबर. आताच थकलेत बघा. हा स्टॅमिना बघ. कसं वाटतंय थांब लोकेश? दमले बाय. तर मित्रांनो, इथून वाट मोठी आहे मग आता आम्ही डिसाईड केलं इथून जायचं. चल रे.
तर बघू शकता आम्हाला मित्रांनो किरवी भेटले, मेलेली किरवी आहे बघू शकता. कोणीतरी घेऊन गेले. हो हा इथं आमचा फेस निघालेला आहे चढून चढून. येडाच का पुन्हा काय झालंय पूर्ण सांग. वरती जाऊन दाखवूया. हा मग इथं पब्लिक वगैरे बसले मित्रांनो दमून दमून. हाय ब्रो. तर मित्रांनो आता आम्ही वरती आलोय, तुम्हाला धबधबा वगैरे पण दाखवतो, पण त्याआधी तुम्हाला आमचा रबाडा म्हणजे नवी मुंबई जेवढी दिसते तेवढी बघून घ्या. गवळी देववरून बघू शकता मित्रांनो आपल्या तिकडचा हायवे सर्व पूर्ण MIDC आहे आणि मध्ये तुम्हाला दिसत असेल स्टेडियम वगैरे आहे बघू शकता तुम्ही. आणि ती आमची पोरं फोटो बिटो काढायला लागले सुरू झाले. ठकला यो रोहन डावल, यश झाडवे नाही यश धबधबे. आणि तिथून बघा पब्लिक येते चालत चालत. तर आता मित्रांनो जरा आम्ही फोटो वगैरे काढतो आणि मग तुम्हाला भेटतो आणि तुम्हाला धबधबा दाखवायचा राहिला तो बघा तुम्हाला मित्रांनो. धबधबा बारीक आहे पाऊस नाही म्हणून. तर आता इथून आम्हाला खाली जायचं आहे, धबधबा खाली आहे आणि इथं मंदिर आहे गवलीदेव जे आपण बोलतो. इकडचं स्पॉटचं नाव आहे ते इथं वरती आहे, तुम्हाला दाखवतो. तुम्हाला आता फोटो काढून तुम्ही बघू शकता पाणी वगैरे गवलीदेव. इथं पब्लिक वगैरे बसले आणि इथून धबधबा खाली चालू होतो. कसली वाटायला लागेल. बघू शकता मित्रांनो वॉटरफॉल. इथे घामाटलेलो आम्ही सर्वजण आणि तुम्हाला गौरीदेव दाखवतो मित्रांनो. गारगार पाणी आहे मित्रांनो आणि हे गवलीदेवचं मंदिर बघू शकतो मी. गवलीदेवचं जे मंदिर आहे ते बोलतात. आपण इथं आता इथं जाऊया वरती. धरण वगैरे तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधी मी इथं आलो आहे, मला थोडं माहिती आहे. इथं बघा इथून हा जंगलातनं रस्ता येतो मित्रांनो आणि इथं विहीर पण आहे तुम्हाला दाखवतो. विहीर वगैरे आहे आणि इथं ओंकारने किरवे पकडले. शेवटी काय कोकणी माणूस जातो तिथं काय ना काय कांड करतोच. आणि इथं विहीर आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो. बघू शकतो. दाखव रे किरवी दाखव. किरवी हातात असं दाखव. अरे इथं दाखव. कुठल्या पकडतोय नाही मरत. तर मित्रांनो बघूया. ओमकार किरव्या पकडतोय बघू शकता तुम्ही. बारका आहे का आपण ओंकारला पकडू शकतो. बघू कुठे. हा बघू शकता मित्रांनो किरवी मेली. इकडं मोठा होता, मोठी किरवी होती. किरवी नाही खेकडा. आज ओमकारच्या घरी किरवी फ्राय आहे. या खायला आता तुम्हाला विहीर दाखवतो. काय नाही पाणी आहे मित्रांनो फक्त विहिरीत. या विहिरीत साप पण असतात आणि इथं वरती पण एक रस्ता आहे तुम्हाला गेलो तर दाखवील. बघू शकता पाणी आहे. छोटीशी विहीर आहे. पकडताय रोहन डावल किरवी पकडताय. आली किरवी. अरे दाखव. धरला ना वाटतं. नाही बारकी बघू शकता इथं रोहन डावलनी किरवी पकडली. टाळ्या वाजव. इथं ओमकारने आणि 2 किरव्यांचा बेत आहे आज मित्रांनो.
तुला बघतो पुढे इथून जंगलातून वाट आहे असं वरती तलावात जायला, पण इथं फुल गावासारखं वाटतंय. वाट तिकडनं आहे, इथून पण तीच वाट आहे. उलट तिकडनं चांगली होती गेली. तीच वाट आहे रे ही पण. चांगल्या बोले जंगल सफारी, जंगल सफारी. कुठे गेली वाट? वाट इथंच होती. ही वाट नाही रे, तू चुकीची आणलंय. हीच आहे रे, आम्ही गेलो होतो एकदाच. तर मित्रांनो हे लोक माझ्या पाठी येतात, मला वाट माहित नाही. भेटले तर ब्लॉगरला घेऊ आपण. हा भेटली हीच आहे. तर बघू शकता मित्रांनो, जंगल सफारीला आलेत पोरं. हे बाकीचे कुठे आहेत मित्रांनो? जंगलात नाही वाट आहे ही कशी आहे, एकदम आपण गावाला जसं चालतो तशी वाट आहे. लोक्या हरवशीला माझा काटचा चप्पल तुटल्यास म्हणजे हीच वाट आहे. 2 चप्पल इथल्या इथं आम्ही कर्नाटकला गेले तर असत ना. ओंकार 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 कर्नाटकला गेलो. आम्ही तलावाजवळ आलोय. तलाव आहे, तलावाच आहे यो. पोहून बघ. लोक्या पोहतोयस? खाली मस्त बघा. तर मित्रांनो इथं आम्ही तलाव बघितला. आता आम्ही घरी चाललो. बघू शकता मगाशी कोण नव्हतं. आमचं पाऊल एवढं म्हणजे चांगलं आहे ना, पब्लिक बघू शकता तुम्ही किती आहे. आणि इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता कितला भारी आहे. आता पोरं माणसं वगैरे येतील, देवाच्या पाया पडतील आणि परत जातील. वरती तलावात हा जो धबधबा आहे ना, तिथं आता आम्ही इथं उभे आहोत. बघू शकता पाणी. आणि इथं खाली लोक आहेत, तुम्हाला दिसत आहेत का नाही माहीत नाही, पण लोक आहेत खाली. हा जो धबधबा आहे तो खाली जातोय. ए ओंकार हाय कर. हाय यश हाय कर. चलो बघू शकता मित्रांनो, फुल भारी वाटतं. इथून जे पाणी जातं ना तेच खाली पाणी धबधब्याला, म्हणजे धबधबा आहे खाली. तर आता जाणार आहे आम्ही तिकडं, तर तुम्हाला दाखवतो. तिथून वाट आहे, तिथून ती वाट दिसते तुम्हाला, अशी वाट आली ती वाट आहे मित्रांनो. तोपर्यंत आपण आज म्हणजे जे आपण आज खास बघण्यासाठी आलो होतो ते तुम्हाला दाखवतो. धबधबा गवली देवचा धबधबा लोकेटेड घनसोली. पाय सरकला तर डायरेक्ट तोंड फुटणार. हिडन प्लेस. भरपूर वेळा आलो आम्ही इथं. चढायला आहे तरी पाऊस पडला पाहिजे मित्रांनो. आता मस्त असा फुल भारी एन्जॉय करू आम्ही. मी बघा मित्रांनो, इथं माती खाली आलेली आहे वाटतं. आणि वरतून मगाशी तुम्हाला मी दाखवलं तो खालचा व्ह्यू. इकडे खाली पोरं भिजतात. भिजायला आलाय हा? भिजतोय तू? गवलीदेव वॉटरफॉल ते कुठं आहे? बाकीचे येत आहेत. मगाशी तुम्हाला मी दाखवलं ना, ते वरती होतो मी इथं. आता तुम्हाला दिसणार नाही. आता ओंकार चाललाय भिजायला. तो मग भिजल्यावर गाणं बोलल. चिंब भिजलेले रूप गजलेले. रोहन डावल हसताय. आता तुम्हाला दाखवतो. आता आम्ही इथं आलोय गवली देवला. तुम्हाला साप दाखवतो. कुठे राहिला? तिथे आहे दगडा खाली बघ की. बघू शकता मित्रांनो. म्हणून तुम्ही याल तेव्हा सावधानपणे या आणि इथं समोर सर्व गोष्टीची काळजी वगैरे नीट घ्या.
जा पकड. मित्रांनो तुम्ही ज्या आपल्या जागेवर याल तर नीट बघून या आणि असं जर काय असलं तर लांबच राहावा. 3-4 हात तरी लांबच राहावा. हो बरोबर आहे, बरोबर आहे मित्रांनो, येऊ नका. दुसरीकडे जाऊ पण इथे नका. बघू शकता इथं पोरं वगैरे आलेत भरपूर. व्हिडिओ करते बघा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ओमकार गेला आहे धबधब्याच्या खाली भिजायला. ए भोसडीवाला काय नाही अरे लावला फिरतच कुठं तू. झालो काय भिज जा. आता मी एवढा भिजलो तुझ्यासाठी. अरे नाही ना तिकडे. तर मित्रांनो आता इथं आम्ही भिजलो गवळीदेवच्या धबधब्याखाली. पाणी छोटंच आहे, पाऊस नाही आहे म्हणून. आता इथं पोरं बघा. कसं वाटलं लोक्या भिजून. आता घर कोण आहे ना. तर मित्रांनो आता आम्ही खाली जातो आणि भेटतो तुम्हाला. तोपर्यंत काळजी घ्या. आता आम्ही हे खातोय, कचोरी खातोय. बघू शकता पोरं खूप दमलेत. तर मित्रांनो आत्ता मी घरी आलो आहे आणि आत्ताच जस्ट येऊन बसलो आहे आणि जरा रिलॅक्स झालो आहे. तर तुम्हाला एवढं सांगत होतं की जर तुम्ही असं कुठे बाहेर जाल किंवा असं फिरायला वॉटरफॉल ट्रॅकिंगला वगैरे तर तुम्ही अगोदर तिकडचं व्यवस्थित रिसर्च करा, व्यवस्थित वगैरे सगळं बघा. लोकॅलिटी वगैरे कशी आहे तिकडची वगैरे कसं आहे सगळं व्यवस्थित बघा. आणि जसा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं साप वगैरे असे जनावर वगैरे असतात तर त्याची पण एकदम नीट काळजी घ्या आणि नीट जावा, एन्जॉय करा, नीट या. तर तुम्हाला हे सांगत होतो. आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.